साहेबाला पाणी लावणारा कार्यकर्ता नाही किंवा साहेब साहेब मानणारा कार्यकर्ता नाही. नाही काम केलं तर मुस्काडीत मारणारा कार्यकर्ता आहे मी. पुण्यामध्ये सध्याच्या स्थितीला जे काही सामान्य माणूस आहे त्याला व्यवस्थित न्याय मिळत नाही का? 60चा स्पीड 30वर केला, 30च्या स्पीडला मागणे एखाद्याचा ब्रेक फेल झाला की आकाश चुचडा करून टाकणार गाड्याचा मागचा माणूस. जे काही आता तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने राजकारणाकडे कसं पाहिलं पाहिजे? सगळ्या पोलिसांबाबतीत बोलत नाही मी, पण काही पोलीस अशी आहेत, मी माझे जे मित्र काही मित्र आहेत पोलीस ह्याच्यामध्ये अक्षरशः रडतात की आम्ही प्रामाणिक काम करतो म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं. तुम्हाला काय वाटतं मग की तरुणांनी सध्याच्या स्थितीला हिंदुत्व कसं समजून घेतलं पाहिजे? 2,500 CCTV कॅमेरे चेक केले, नवले ब्रिजपासून ते कोंडव्यापर्यंत, आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशी UP मधनं आरोपी अटक केला. तर सध्या पुण्यातल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत? करत नाही प्रशासनाला कसं आहे, प्रशासनाला पण पैसे खायला भेटतात ना ह्याच्यामध्ये. बऱ्यापैकी टँकर जर पाहिले तर त्यांना कुठलं राजकीय कनेक्शन आहे? या एरियामध्ये टँकरची काय गरज पडते? आज तुम्ही भारतीय विद्यापीठमध्ये जावा, 24 तास पाणी आहे. आम्ही काय टॅक्स भरत नाही का? तुम्ही प्रहार संघटनेबरोबर ते काम केलं, तिथला अनुभव कसा होता? म्हणजे नगरसेवक असून पण काय फायदा नाही. नगरसेवक आला की अजून भ्रष्टाचार वाढतो, मिळून पैसे खातात अधिकारी. तर निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवली पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे असं काही सध्या प्रयत्न आहे? आज भारतीय हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेले, तुम्हाला गेल्या पहिले 50,000 भरायला होतात. ॲडमिट करायच्या आधी 50,000 भरा तरच ॲडमिट करणार, नाही तर ससून हॉस्पिटलला जावा. तर राजकीय जीवनाची सुरुवात कुठून झाली काय सांगा? आता का त्या ठिकाणी नवले ब्रिजला मंत्री गेले, आमदार गेले, खासदार काय गेले? निवडणूक आली म्हणून गेले, नाही तर निवडणूक नसती ना, याकडे पण बघितलं नसतं नवले ब्रिजला. याच्यामध्ये एक जर विचार केला तर आता तुम्ही बाकीच्या इतर सगळ्या राजकीय लोकांना नावं ठेवताय, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे मग? मी आता माझ्या एरियामध्येच कमीत कमी 70 ते 80% अतिक्रमण झालेले. राजकारणामध्ये काम करत असताना किंवा जेव्हा चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या लेवलला तुम्ही काम करायला लागल्यानंतर अशी काही चूक आहे ती तुमच्याकडून घडली आहे आणि आजही तुम्हाला असं वाटतं की खरंच ही चूक मला महागात पडली, असं काय आहे? मी तसं बच्चू भाऊंकडे बघून काम करत होतो, पण नंतर मी माझ्याकडे बघूनच काम करायला लागलो. काय कामं घेऊन तुम्ही आत्ता निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय? काय विजन असणार आहे तुमचं? मी नवले ब्रिजला बोकड कापणार होतो आमदाराच्या नावाने. ओके, तुम्ही समाजसेवेचं काम करता बरोबर. आता निवडणूक येते किंवा लागणारा जो खर्च असतो तो खर्च येतो कुठून किंवा चालतो कसा? ते ज्यावेळेस विशाल गडावरती ज्यावेळेस गेले ना मुलं, त्यावेळेस तिथल्या लोकांनी, जे त्या ठिकाणचे जे मुसलमान लोक होते त्या लोकांनी मुलांवरती तलवारीने हल्ले केलेले आहेत. फक्त निवडणूक आली म्हणून यांनी दिवाळी लोकांची मोठी केली. पण लोकांना पण माझं सांगणं आहे की ह्यांच्याकडनं घेतलं नाही पाहिजे, ह्याच्या तोंडावर फेकून मारलं पाहिजे उलटं. मी आजपर्यंत 200 ते 250 कोटी रुपयाची हॉस्पिटलची फक्त बिलं कमी केलेली आहेत. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सध्याच्या स्थितीला आपण निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय लोकांना भेटतोय, राजकीय लोकांच्या मुलाखती घेतोय, त्यांचं विजन, त्यांनी केलेली कामं आणि त्याचबरोबर ती येणाऱ्या निवडणुकीला जे काही लोक सामोरे जात आहेत त्यांच्याबद्दलच्या गप्पा आहेत, त्यांच्याबद्दलची चर्चा. आज आपल्याबरोबरती असणारे संतोजी साठे, ज्यांचं काम जर पाहिलं तर प्रहार या संघटनेबरोबर चालू झालं. ते एक रुग्णसेवक म्हणून काम करतात. त्यानंतर त्यांनी प्रहारमधून बाहेर पडून आत्ता स्वतःची एक संघर्ष सेनेच्या माध्यमातून कामं चालू केली. त्यांची कामं जर पाहिली तर पुणे शहरात चालतात. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं असतील, जनतेसाठी केलेली कामं, त्याचबरोबर ती रुग्णसेवा देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि आत्ताच्या स्थितीला किंवा आता पुणे महानगरपालिका निवडणूक येते, या निवडणुकीमध्ये ते सक्रियरित्या काम करण्याच्या तयारीत आहेत. तर ते आपल्याबरोबर ते आज जोडले गेलेत. आपण त्यांच्याबरोबरती वेगवेगळे विषय घेऊन पुणे शहराची त्यांनी केलेली कामं ही सगळी आज त्यांच्यावरती चर्चेच्या माध्यमातून जाणून घेतोय. चला पाहूया. सर नमस्कार, तुमचा #वैयक्तिकवरती स्वागत आहे. आपण सांगितल्याप्रमाणे प्रहारातून सुरुवात झाली, हा भाग वेगळा झाला, पण तसं पाहिलं तर राजकीय जीवनाची सुरुवात कुठून झाली काय सांगा? राजकीय जीवनाची सुरुवात माझी ज्यावेळेस मी सामाजिक क्षेत्रात काम करायचं ठरवलं, त्यावेळेस मी रुग्णसेवक म्हणून बच्चू भाऊंकडे गेलो होतो. त्यावेळेस मी म्हणजे मला राजकारणातलं काही माहीत नव्हतं. एक समाजसेवा करायची ह्या हेतूने मी राजकारणात त्यावेळेस संघटनेत गेलो, प्रहार संघटनेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आत्ता आपण पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते,
तर निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवली पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे असा काही सध्या प्रयत्न आहे? आणि निवडणूक तर माझ्या ह्यावेळेस मी लढवणारच आहे. निवडणूक मी ज्यावेळेस महानगरपालिकेत जातो, ज्यावेळेस आता मी कंटिन्यू झाले एक 10 वर्ष झाले मी या फ्लोमध्ये काम करतो आहे. सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बरेच वेळा आम्ही बघतो की एखादा सत्तेमधला पक्ष असेल किंवा विरोधातला पक्ष असेल. ज्यावेळेस सत्तेमधला पक्ष असतो त्यावेळेस जे विरोधातले पक्ष आहेत, ह्यांना निधी देत नाही. असे बरेच प्रकार झालेले आहेत. माझ्या इथं पण झालेले प्रकार आहेत ते. आणि हे बघत असताना लोकांना विठीस धरण्याचं काम चालू असतं फक्त. लोकांना विठीस धरतात. आज तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही 50% पुणे महानगरपालिकेचं आपण बघितलं असेल की 50% पुणे महानगरपालिका हे पेशंटचं बिल भरते. म्हणजे त्यांच्या योजनेमधून. शहरी गरीब योजना म्हणून आहे. त्या योजनेमधून बिल भरते. परंतु ह्याच्या अगोदर ज्यावेळेस ही योजना चालू झाली, तेव्हापासून ते आता 1 वर्षापर्यंत पुणे महानगरपालिकेने आता एक नवीन नियम बनवला आहे की ज्यावेळेस एखादा पेशंट ॲडमिट होईल, ॲडमिट झाल्यानंतर त्याचं ज्यावेळेस ते कार्ड भेटेल, त्यानंतर त्याला ते हॉस्पिटल हे करणार, बिल कमी करणार. पण होतं काय की आजच्या ह्याच्यामध्ये 50%चं कार्ड हे आज मी काढू शकत नाही. मलाही माहीत नसतं. 50%चं कार्ड मी आजपर्यंत काढलेलं नाही आहे. मग मी ह्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करून मी रुग्णसेवेचं कमीत कमी 8 वर्ष झालं काम करतो आहे. आणि हे काम करून मी स्वतः काढू शकत नाही. तर बाकीचं जनतेचा तर वेगळाच विषय आहे ना. मग यांनी ही सिस्टीम आपल्याला कुठेतरी बदलवायची आहे. ही सिस्टीम बदलवण्यासाठी आपण राजकारणात येणार आहे. तुम्ही प्रहार संघटनेबरोबर ते काम केलं, तिथला अनुभव कसा होता? प्रहारमध्ये ज्यावेळेस मी प्रहारमध्ये काम चालू केलं, मी खरं तर रुग्णसेवक झालो हे फक्त प्रहारमुळे झालो. म्हणजे मला त्या रुग्णसेवेच्या ह्याच्यामध्ये मी गेलो, बच्चू भाऊंमुळे गेलो आणि मी त्या ठिकाणी रुग्णसेवा चालू केली. आजपर्यंत आपण रुग्णसेवेमध्ये म्हणजे मी आज 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले. मी आजपर्यंत 200 ते 250 कोटी रुपयाची हॉस्पिटलची फक्त बिलं कमी केलेली आहेत गोरगरीब लोकांची. आणि फक्त पुण्यातच नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये आपण रुग्णसेवेचं काम अतिशय प्रभावीपणे आपण करतो. याचबरोबर ते जर पाहिलं तर तुम्ही प्रहारमधून बाहेर पडलात. प्रहारमधून बाहेर पडण्याची कारणं आणि तिथून शिकायला काय मिळालं? शिकवण काय मिळाली? हा विषय. प्रहारमध्ये ज्यावेळेस मी काम करत होतो, मला भरपूर अडचणी येत होत्या त्यावेळेस. मी ज्यावेळेस काम करत होतो, माझ्यावरती प्रहारमध्ये असताना 3 गुन्हे दाखल झाले होते. आणि वैयक्तिक संतोष साठेच्या नावावरती म्हणजे मी वैयक्तिक कुठं भांडणं केली आहेत, असा माझ्यावरती एकही गुन्हा आजपर्यंत दाखल नाही आहे किंवा एक NC पण दाखल नाही आहे. माझ्यावर आजपर्यंत 6 गुन्हे दाखल आहेत आणि 6हीचे 6 गुन्हे हे फक्त राजकीय आहेत, सामाजिक आहेत, लोकांसाठी केलेले आहेत. आणि आपण वैयक्तिक माझ्यावरती असा एकही गुन्हा नाही की बाबा कुठं तर जाऊन कोणाला मारले किंवा कोणाला काय बोललो आहे, अशातलं एकही NC पण नाही माझ्या नावावर आत्तापर्यंत. फक्त राजकीय हे सगळे गुन्हे आहेत माझ्यावरती. नाही, मी शिकवण काय? शिकायला काय? मग शिकवण म्हणजे ह्याच्यातून काय झालं की आपण आज काम करताना ज्यावेळेस मी प्रहारमध्ये होतो, त्यावेळेस माझ्यावरती 3 गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळेस एक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्याकडे बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आज जर आपण प्रभावीपणे पुण्यामध्ये काम करतोय आज, तर आपल्याकडे कुठंतरी आपली अपेक्षा असते की आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर बाबा आपल्या नेत्याने आपल्याला फोन करावा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करावा किंवा कुठंतरी ताकद देण्याचं काम जे पाहिजे ते ताकद आम्हाला मिळत नव्हती. त्यात ताकद मिळत नसल्यामुळे मी प्रहार सोडला. पण तरीही जर तसा एक विचार केला तर घडवलं तर प्रहारनेच तुम्हाला. हा घडवलं, पण घडवलं फक्त आज कार्यकर्त्यांनी काय सतरंज उचलायचं का फक्त? आज कार्यकर्ते काम करत असताना, माझ्यासारखे कार्यकर्ते काम करत असताना मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही, पण आम्ही प्रामाणिकपणे पक्ष वाढवला. आज बच्चू भाऊंलाही माहिती आहे की मी ज्यावेळेस संघटनेत काम करत होतो, मी त्या संघटनेच्यासाठी किती मी काम केलेलं आहे हे संघटनेलाही माहिती आहे. त्यामुळं संघटना पुण्यामध्ये वाढवण्यात आमचा सगळ्यात मोठा वाटा आहे. पुण्यामध्ये प्रहार नव्हती, ती प्रहार आम्ही आणली. हे बच्चू भाऊंला पण माहिती आहे की कुणी काम केलं कुणी नाही. त्यामुळं प्रहारने जरी मला मोठं केलं असलं, मला रुग्णसेवा जरी प्रहारने शिकवली असली, तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलनं करून लोकांचे रात्री 2 वाजू 3 वाजू आम्ही रात्रीच्या वेळी जाऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलची बिलं कमी करतो. म्हणजे दरवेळेस आम्ही बच्चू भाऊंना फोन करेल असातलं नाही. आम्ही आमच्या बेसवरती काही बिलं कमी केलेली आहेत, काही म्हणजे सगळी 99% आम्ही ती बिलं आमच्या बेसवरती कमी केलेली आहेत. काम करत असताना मला त्यांनी नाव दिलं पक्षाचं नावामुळे मोठा झालो, पण आपली वैयक्तिक कामं आहेत, त्या वैयक्तिक कामामुळे आपण मोठं झालेलो आहे. याच्यामध्ये जर एक विषय पाहिला तर बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणात काम करत असताना असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, अडचणी येतात,
भरपूर अडचणी येतात. कुठल्या प्रकारच्या अडचणी असतात? म्हणजे एक नवीन एखादा नौका जर कार्यकर्ता बाहेर पडत असेल यावेळी काय होतं, कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते? आज कोणताही पक्ष असू द्या, शिवसेना असो, भाजप असो, कोणताही पक्ष असो, कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते, की बाबा आज आपण संघटनेमध्ये काम करतोय, पक्षामध्ये काम करतोय, तर आपण ज्यावेळेस काम करतो आपल्याला कुठून तरी पाठिंबा मिळणं गरजेचं असतं. आणि तो पाठिंबा जर तुम्हाला मिळत नसेल, तर संघटनेत काम करून काय फायदा आहे? सध्या पुणे शहरात काम करत असताना बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं किंवा मी फक्त एक म्हणणार नाही की तुम्ही फक्त तुमच्या वॉर्डपुरतं काम केलं किंवा तुमच्या काही मर्यादा आखून ठेवल्या. जिथं गरज पडेल त्या ठिकाणी काम केलं असेल. तर सध्या पुण्यातल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत? पुण्यातल्या नागरिकांच्या समस्या सर मी तुम्हाला सांगू का? खरं तर पाणी, लाईट, रस्ते हे तर आहेच. नागरिकांचा सगळ्यात मोठा विषय काय? आरोग्याचा विषय आहे. आरोग्याच्या प्रश्नावरती कोणता नगरसेवक काम करतो मला तुम्ही दाखवा. एक तरी नगरसेवक मला तुम्ही पुण्यातला असा दाखवा की जो हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटसाठी जातोय, जाऊच शकत नाही. रात्री त्याला 2 वाजता फोन करा, तुम्ही 10 फोन केले तरी उचलणार नाही फोन. आरोग्य व्यवस्था कुठंतरी चांगली झाली पाहिजे. लोकांना आरोग्याचा सगळ्यात मोठा विषय आहे. तुम्ही जर आरोग्य तुमचं चांगलं नसेल, पाणी, लाईट, रस्ते हे कधीच हे भेटणारच वस्तू आहेत. कुणीही येऊन द्या. ह्या विषयी भेटणारच आहे. फक्त आरोग्याच्या विषयी काम करण्यासाठी आता आमची जी तडफड आहे की बाबा आरोग्याविषयी आपण कुठंतरी महानगरपालिकेत गेल्यानंतर आपणही आवाज उठवू आरोग्यावरती. आपणही त्या आरोग्यावरती आवाज उचलून आपणही मोठं काम करू शकतो त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे, आपण जर आत्ता आपल्याकडं कोणतेही पद नसताना जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं करत असेल, तर आपण महानगरपालिकेत तर गेलो अजून मोठ्या पद्धतीने काम करू. अजून एक प्रश्न इथे उपस्थित होतो असा की आज पुणे शहराला खडकवासला धरणासारखं मोठं धरण आहे, खडकवासल्यासारखं. तरीही पुणे शहरात खूप साऱ्या टँकरचा वावर राहतो, टँकरने पाणी दिलं जातं. यामागं कुठलं आर्थिकदृष्ट्या काही गणित आहे? मी तुम्हाला सांगतो, मी 2 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेचा एक टँकर होता आणि तो प्रायव्हेट माणसाचा टँकर होता. म्हणजे विषय काय आहे की आज जे प्रायव्हेट टँकरवाले आहेत ते काय करतात की पुणे महानगरपालिकेकडून पाणी विकत घेतात आणि ते पाणी विकत घेऊन पिण्याचं पाणी हे बांधकामासाठी वापरतात. आज जर बांधकामासाठी जर तुम्ही पाणी वापरत असाल तर पाणी आणि ह्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगतो सर की पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे ह्याच्यामध्ये. आज माझ्या एरियामध्ये सर्वे नंबर 16 असेल, 15 असेल, आंबेगाव पठार असेल, या एरियामध्ये टँकरची काय गरज पडते? आज तुम्ही भारतीय विद्यापीठमध्ये जावा, 24 तास पाणी आहे. आम्ही काय टॅक्स भरत नाही का? टॅक्स भरतोय आम्ही, सगळं करतोय, तरी आम्हाला 1.5 तास 1 ते 1.5 तासच पाणी येतं. परंतु ज्या ठिकाणी आता विद्यापीठ झालं, बालाजीनगर झालं, या ठिकाणी 24 तास पाणी आहे. म्हणजे टँकर माफिया जे आहे, तुम्ही म्हणले आता की टँकर माफिया, हे टँकर माफिया आहेत ना, यांचे अधिकाऱ्यांना मॅनेज करून हे सगळं टँकर आपल्याला तिथं पाणी जावं, आपल्याला त्यातनं आर्थिक फायदा व्हावा, पूर्ण हे त्या पद्धतीने हे टँकर माफिया चालू आहे आता. बऱ्यापैकी टँकर जर पाहिले तर त्यांना कुठलं राजकीय कनेक्शन आहे? हो, राजकीय हे टँकरवालेच राजकीय आहेत. राजकीय लोकांचे टँकर आहेत सगळे हे. तुम्ही माहिती काढा की राजकीय लोकांचे किती टँकर आहेत आणि माझ्या एरियात तर तुम्ही 100% माहिती काढा, तुम्हाला लगेच समजून जाईल की राजकीय लोकांचे सगळे राजकीय लोकांचे टँकर आहेत, नगरसेवकांचे टँकर आहेत. सध्या गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय व्यवस्था चालते, प्रशासन काम करतं. तर सध्या खूप मोठे मुद्दे वेगळ्या लोकांनी बाहेर काढले, काही चुकीचे असतील किंवा अजून काय असतील. तर सध्या मोठे मुद्दे काय आहेत महानगरपालिकेतले? मी तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेचे आता सगळ्यात मोठे म्हणजे नगरसेवक असूनही फायदा नाही. मी या मताचा आहे. म्हणजे नगरसेवक असून पण काय फायदा नाही. नगरसेवक आला की अजून भ्रष्टाचार वाढतो, मिळून पैसे खातात अधिकारी. आज तुम्ही देखील तिकडे जाता. हां, पण ही व्यवस्था आपल्याला सुधारायची म्हणून तर आपण तिकडे चाललोय ना आज. आपल्याला ही व्यवस्था सुधारायची आहे. ही व्यवस्था जोपर्यंत सुधारत नाही, आज टेंडरच्या बाबतीत विषय असेल, तुम्ही बघा आता ह्या 10 दिवसात ज्यावेळेस आचारसंहिता लागेल ना, त्याच्या अगोदर बघा तुम्ही पुणे महानगरपालिका किती टेंडर पास करते आणि आता टेंडर पण किती काढले तुम्ही चेक करा एकदा. आत्ता तुम्हाला पुणे शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती काम चालू दिसेल. प्रत्येक रस्त्यावरती काम चालू आहे आत्ता. तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जावा, तुम्हाला JCB पुणे महानगरपालिका डंपर का दिसणार? मार्च एंडच्या आधी कामं करून घ्यायची. 1 वर्ष अगोदर निघालेलं टेंडर आत्ता कामं करायची का? तर आत्ता मार्चमध्ये बिल निघतं. बरं ठेकेदार कोण? तर नगरसेवकच ठेकेदार आहेत. आत्ता ह्या येणाऱ्या 10 तारखेपर्यंत इतके टेंडर निघणार आहेत महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयाचे की त्याला मापच नाही आता. म्हणजे तुम्ही आज या सगळ्या रस्त्यावर जात असताना समोर काटे आहेत?
100% काटे असं आहेत. सांगताय आणि तुम्ही त्याच रस्त्यावर चालताय. नाही नाही, काटे तर आहेत, पण ते काटेच आपल्याला काढायचे आहेत. त्याचबरोबर ती सध्या परिस्थितीला खूप सारे राजकीय लोक हिंदुत्वाचा एक मुद्दा घेऊन राजकारण करतायत, निवडणूक लढवतायत. असं वाटतं की ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला लोकांनी मतदान करावं, किंवा सध्या लोक हिंदुत्वाचा एक ट्रेंड चालू आहे असं म्हटलं जातं, या विचारावरती आहेत, त्यामुळे हिंदुत्वाचं काम करतायत. आता हिंदुत्व म्हणजे हे झाले, आता म्हणजे हिंदुत्वाचा विषय काय झाला, कारण तुम्ही देखील हिंदुत्वाचं काम करताय म्हणून हा आलेला प्रश्न. हिंदुत्वाचं मी पण काम करतो सर, पण हिंदुत्वाचं काम करताना आता राजकारण आणि हिंदुत्व हे दोन्ही पाठ वेगळे आहेत. पण राजकारणात एंट्री करण्यासाठी आणि राजकारणाचा उपयोग करण्यासाठी माणसं हिंदुत्व देतात. हा विषय आहे हिंदुत्वाचा. हिंदुत्व येऊन मोठं होणार, शिवाजी महाराजांच्या नावाने मोठं होणार, श्रीरामांच्या नावाने मोठं होणार, पण काम काही करणार नाही. अशी परिस्थिती आता पुण्यामध्ये. तुम्ही बघा, आज मोठ्या लेवलचे जे भाई आहेत, जे गुंड आहेत, सगळे हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्व देतात आणि सगळं प्रकरण दाबून टाकतात. येऊन द्या, आमचं काय म्हणणं आहे, आम्ही हिंदुत्वाचं काम करतो ना. आज त्यांनी जे गुन्हेगारी ते गोरगरिबांवर करत होते, ते त्यांनी हिंदुत्वात येऊन हिंदुत्वाच्या विरोधात जे काम करतात त्यांच्या विरोधात त्यांनी केली पाहिजे, ह्या मताचा आहे मी. हिंदुत्वावरून होणाऱ्या राजकीय वादांविषयी तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमचं काय मत आहे? मला नाही समजत. राजकीय वाद म्हणजे काही लोक राजकारणासाठी हिंदुत्वाचा एक वाद निर्माण करतात, याविषयी थोडंसं आपलं काय मत आहे? ज्याला राजकारण करायचे तो हिंदुत्वाचा मुद्दा काढून तो राजकारण करणारच आहे. तुम्ही त्याला किती नाही म्हणलं तरी तो राजकारणात हिंदुत्वाचा उपयोग होतो. तुम्हाला काय वाटतं मग की तरुणांनी सध्याच्या स्थितीला हिंदुत्व कसं समजून घेतलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, मी आज हिंदुत्वाचं काम करतो. मी बघतो की मलाही रस्त्यावरती उतरायला जास्त जमत नाही, मी जास्त बाहेर जात नाही. पण माझे जे गोरक्षक आहेत, मित्र आहेत माझे गोरक्षक, आम्ही मिलन भाऊंच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपनं ह्याचं काम करतो आम्ही, गोरक्षणाचं वगैरे. बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन कारवाई करतात मुलं. परंतु हे कारवाई करत असताना तुम्ही गोरक्षकांचं कधी मुलाखत घेतली असेल तर तुम्ही बघितलं असेल की गोरक्षकांचं मन किती साफ असतं. म्हणजे गोरक्षण करताना किती अडचणी येतात त्या मुलांना, किती हल्ले होतात. आजपर्यंत तुम्ही जरी हे काढलं तर तुम्हाला लगेच समजेल की आजपर्यंत किती गोरक्षकांवर हल्ले झालेत, किती गोरक्षकांचे मर्डर झालेले आहेत. हिंदुत्वात जाताना आपल्या जीवाची पण काळजी घेतली पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तुम्ही रुग्णसेवक म्हणून एक काम केलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही म्हटलात की मी लोकांची बिलं कमी करून दिली किंवा लोकांना मदत केली. तुम्ही कसं काय दिली? म्हणजे तुम्ही कोण आहात हा जर एक प्रश्न विचारला, म्हणजे मी जर एक सामान्य रुग्ण असेल, मला काही हॉस्पिटलची अडचण असेल, माझं बिल वाढलं असेल, तर मग तुम्ही जाऊन तिथे काय करत असाल की जेणेकरून तुमच्यामुळे ते बिल कमी होतं? मी ज्यावेळेस रुग्णसेवा शिकलो, आता रुग्णसेवा आहे प्रत्येकजण करू शकत नाही. कसं काय? त्याची कारणं तशी आहेत ना. रुग्णसेवा, मी ज्यावेळेस रुग्णसेवा करतो मला माहिती आहे की आज तुम्ही मला सांगा, एखादं पेशंट आहे, मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. पुणे हॉस्पिटल एक पेशंट होतं, कोकणातलं पेशंट होतं, आणि त्या पेशंटला त्या पुणे हॉस्पिटलवाल्यांनी 6 लाख रुपये बिल केलं होतं त्यांचं. 6 लाख रुपये फक्त 18 दिवस पेशंट होतं. आणि त्या पेशंटची अजिबात कॅपॅसिटीच नव्हती पैसे भरण्याची. त्यांनी 3-3.5 लाख रुपये भरले होते, त्यांची कॅपॅसिटीच नव्हती, म्हणजे भरूच शकत नव्हते. मग माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला फोन केला की असाचा विषय आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली. आपलं जर आज चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, आपण चॅरिटेबल हॉस्पिटल कशामुळं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपयोग काय? मग प्रायव्हेट हॉस्पिटल आणि चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. आज भारतीय हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेले, तुम्हाला गेल्या पहिले 50,000 भरायला लावतात. ॲडमिट करायच्या आधी 50,000 भरा, तरच ॲडमिट करणार, नाही तर ससून हॉस्पिटलला जावा. अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे भारतीय हॉस्पिटलचं प्रत्येक पेशंटला. आपलं आज चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. आपण शासनासोबत ज्यावेळेस ॲग्रीमेंट केलेलं आहे, त्या ॲग्रीमेंटमध्ये आपण काय दिलेलं आहे की गोरगरिबांसाठी आम्ही 10% खाटा राखीव ठेवू, गोरगरिबांना आम्ही हे करू. आज पुणे महानगरपालिका असेल, राज्य शासनाच्या काही स्कीमा असतील, महात्मा फुले योजना असेल, तुम्हाला मी सांगतो, एन्जिओग्राफीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. एन्जिओग्राफी पुणे शहरातले जेवढे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ज्यावेळेस जातो, त्यावेळेस त्या पेशंटला सगळ्यात पहिलं त्याची एन्जिओग्राफी होती. त्या एन्जिओग्राफीमध्ये त्याला एवढं घाबरवतात. कोणतंही हॉस्पिटल तुम्ही चॅरिटेबल घ्या, प्रायव्हेट घ्या, कोणतेही घ्या, याच्यावरती मग प्रशासन कारवाई का नाही करत नाही प्रशासनाला कसं आहे, प्रशासनाला पण पैसे खायला भेटतात ना ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत होते, मी त्यावेळेस त्यांना पत्र पण दिलं होतं की आपण ह्या हॉस्पिटलचं, भारतीय हॉस्पिटलचं ऑडिट लावण्यासाठी मी पत्र दिलं होतं की जर
हॉस्पिटल प्रशासन जर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असेल, आज त्या भारतीय हॉस्पिटलचा जो तिथला डीन आहे, तो डीन जर तुम्ही बघितला, तो लालवानी म्हणून तिथला डीन आहे. तर स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी तयार केलं. सातारा रोडला त्याचं हॉस्पिटल आहे, कुठल्या नावाचं? लालवानी हॉस्पिटल म्हणून. आज त्या माणसाने, मग हे कोणाचे पैसे आहेत? गोरेगरीब जनतेचेच पैसे आहेत नाही सगळे. आज तुम्ही शासनाच्या पण स्कीमा घेता, शासनाच्या स्कीमा घेऊन त्या लोकांकडनं पैसेही घेता. भारतीय हॉस्पिटलवरती मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत हजारो केसेस आहेत की आमच्याकडून ह्याच्याच ज्या एन्जिओग्राफीची, एन्जिओप्लास्टीची तुम्हाला सांगितलं नाही, ह्याच्याच केसेस आहेत. लोकांनी अर्ज दिलेले आहेत, तरी देखील कारवाई होत नाही. का होत नाही? तर हॉस्पिटल राजकीय नेत्याचे. एका याच्यामध्ये आमदाराचं हॉस्पिटल सरकार देखील याला पाठबळ देते. सरकारचं पाठवळे म्हणून तर चालू नाही सगळे. आज जर तिथला डीन जर स्वतःचं हॉस्पिटल टाकत असेल, जमिनी घेत असेल, पैसे येतात कुठून? डीनला पगार किती असेल? लय झालं 2-3 लाख रुपये पगार डीनला असेल. डीन स्वतःचं हॉस्पिटल टाकतो कसा? कुठून आले पैसे? लोकांना फक्त गोरगरीब रुग्णांना लुटण्याचंच फक्त पुणे शहरात काम चालू आहे हॉस्पिटलवाल्यांचं. त्यावेळेस सीपींनी पण एक हे केलं होतं, जे अमितेश कुमार साहेब आहेत, त्यांनी खरं तर रुग्णसेवकांची एक मिटिंग घ्यायला पाहिजे होती. त्यावेळेस त्यांनी विचारायला पाहिजे होतं. त्यांनी काय सांगितलं की जर हॉस्पिटलवरती जर कोण गेलं आणि तिथं दबाव कोणी वापरला तर त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू. परंतु हॉस्पिटलवरती एखादा सामाजिक कार्यकर्ता जातो ना, तो कशामुळे जातो? कशामुळे तिथल्या प्रशासनासोबत त्याची भांडणं होतात? ह्याची आपण चौकशी केली पाहिजे ना, का हॉस्पिटलला आपण पाठबळ द्यायचं? प्रत्येक हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो साधं. ICUला आपण जे ICU असतं, त्या ICUला भारतीय हॉस्पिटलला 20,000 रुपये एका दिवसाला भाडे आहे. आणि नवले हॉस्पिटल आहे, त्या नवले हॉस्पिटलला 2,000 रुपये भाडे आहे. दोन्ही शासनाच्या जागा आहेत, सेम ॲग्रीमेंट आहेत शासनासोबत. ठीक आहे, हा विषय आपण एखाद्या दिवशी निवांत एका चर्चेतून सविस्तर लोकांसमोर मांडूच. यानंतरचा प्रश्न असा येतो की पुणे शहरामध्ये सर्वात आधी कुठले बदल करणं गरजेचं आहे या स्थितीला? या स्थितीला सर्वात अगोदर गाड्यांचे जे विषय आहेत, म्हणजे ट्रॅफिकचा विषय सगळ्यात पहिलं सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला आरोग्याचा विषय झाल्यानंतर आपले मूलभूत आपल्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा आपल्या भरपूर आहेत. पण ते सगळ्याच गरजा लगेच सुटत नसतात. त्या गरजा सोडवण्यासाठी चांगल्या माणसांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तुम्ही हायत्याच लोकांना जर दरवेळेस निवडून दिलं, हायतच भ्रष्टाचार चालू राहणार आहे. तो जो तुम्ही ज्या माणसाला तुम्ही निवडून देणार आहे, तो असाच मोठा होत जाणार आहे. परंतु तो नागरिकांकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, नागरिकांच्याही सुखसुविधा बघितल्या पाहिजेत, नागरिकांना काय पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. वाहतूक कोंडीबाबत काही उपाय आहेत का तुमच्याकडे? वाहतूक कोंडी खरं तर 15 वर्षाच्या पुढच्या ज्या गाड्या आहेत, ह्या गाड्यांना आता 5 वर्ष त्यांनी दिलेलं आहे. परंतु वाहतूक कोंडी का होती? रस्ते बारीक आहेत. आज रस्तेही मोठे झाले पाहिजेत. रस्तेच मोठे झाले नाही तर काय करणार? आज मेट्रो आणली, तुम्ही मेट्रोमध्ये कधी चेक करा, मेट्रोमध्ये जाऊन कधी बसा. मेट्रोमध्ये मी 2दा-3दा गेलो पिंपरी चिंचवडला पुण्यातून. मेट्रोमध्ये 15 ते 20 लोकांच्या वरती एक माणूस नसतो. तुम्ही दुपारी गेला असाल ना? मग हां, तुम्ही दुपारी गेला असाल ना? दुपारी गेलोय, सकाळी गेलोय, संध्याकाळी 3 टाईम गेलेलो आहे मी. 15 ते 20 माणसांच्या वरती माणसं नसतात मेट्रोमध्ये. कोट्यवधी रुपये खर्च करून मेट्रो आणलेली पुण्यात. पैसे आमचे आहेत, जनतेचे पैसे आहेत. पाणी पुरवठा मुद्द्यावरती तुम्ही काय सांगाल? पाणी पुरवठा मुद्द्यावरती ही एक समस्या आहे मुळात. ते आपण तुम्ही सांगितलं की याला सगळं मॅनेज करायचं काम राजकीय नेते करतात, त्याच्यातून त्यांना व्यवसाय निर्माण होतो, हे तुम्ही सांगितलं. पण तरीही उपाय काय सुचवाल? उपाय म्हणजे ज्या ठिकाणी 24 तास पाणी आहे ना, त्या ठिकाणी 12 तासच पाणी दिलं पाहिजे, 8 तास पाणी दिलं पाहिजे. अख्ख्या पुणे शहराला 8 तास पाणी द्या ना तुम्ही, काय अडचण आहे तुम्हाला द्यायला? एका ठिकाणी जर तुम्ही 24 तास पाणी दिलं, आज तुम्ही सिटीत जावा, पुण्यात 24 तास पाणी सिटीत, राजकीय नेत्याच्या घराच्या जवळ जावा, 24 तास पाणी त्याच्या इथं. तुम्हाला जनतेने निवडून दिले ना, तुम्ही जनतेचं पहिलं बघा ना, तुम्ही स्वतःचं सगळं बघताय. ह्या पाणी पुरवठ्याच्या विषयावरती प्रत्येक पुणे शहरातलं माझं असं म्हणणं आहे की पुणे शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये असेल, तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये 5 तास 6 तास तुम्ही पाणी चालू ठेवा. 24 तासाची सिस्टीम बंद करून टाका पुण्यातली. पण कशामुळे द्यायची पाणी 24 तास? द्यायचं तर सकाळ सगळ्यांना 24 तास पाणी द्या, नाही ते देऊच नका. 6 तास किंवा 8 तास पाणी ठीक आहे. आज आम्ही राहतो ना ज्या ठिकाणी, मी ज्या ठिकाणी राहतो धनकुडे आंबेगाव पाटावरती, त्या ठिकाणी सकाळी 5 वाजता पाणी येतं आणि 6 वाजता पाणी निघून जातं. 1.5 तास पाणी असतं फक्त. धुचा भाव झाला ना हा. आणि माझ्यापासून 1 किलोमीटरवरती 24 तास पाणी आहे.
का? तिथं आमदार राहिले आहेत, मंत्री राहिलेत म्हणून. कुणाचं नाव घ्यायचं तुम्हाला? नाव तर मी कुणाचं घेणार नाही. ओके. पण ही वास्तव आहे. तुम्ही राजकीय नेत्याच्या कोणत्याही घराजवळ जावा, तुम्हाला 24 तास पाणी दिसणार म्हणजे दिसणारच. सध्या पुणे शहरामध्ये वाढत्या बांधकामावरती काय मत आहे आपलं? तुम्ही नीट अभ्यास करा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सर, की म्हणजे हे बांधकाम जे पुणे शहरात वाढले, हे कशामुळे वाढले? तुम्ही अधिकारीच बरोबर नेमले नाही ना. 2000 सालापासून पुणे शहर जे झपाट्याने भरलं, या पुणे शहरात अतिक्रमण किती झाले, किती अनधिकृत बिल्डिंगा झाल्या. कशामुळे झाल्या बिल्डिंगा? तर जो सिटी इंजिनियर आहे पुणे शहराचा, एकाच खुर्चीवर एकच माणूस 25 वर्ष झालं बसला आहे. कोण आहेत ते? सिटी इंजिनियर पुण्याचे. 25 वर्ष जर एक अधिकारी एका खुर्चीवर बसतो. आज मी बोलणार नव्हतो, पण आता तुम्हाला सांगतो, त्या माणसाचे, सिटी इंजिनियरचे बाहेरच्या देशांमध्ये हॉटेल आहेत. काय पुरावे आणि राजकीय केंद्रीय मंत्र्यांचे दत्तक पुत्र आहेत. त्याच्यामुळं त्या खुर्चीवर आजपर्यंत माणूस बसलेला आहे. आणि त्या माणसावरती सगळ्यात पहिले मी 30 RTI अर्ज मारले होते मी. राजकीय फायदा जर त्यांनी म्हणजे आज आपण महानगरपालिकेत काम करतो, सिटी इंजिनियर बदलण्यासाठी एक प्रोसेस असते. आम्ही मान्य करतो की एक प्रोसेस असते, सिटी इंजिनियरच्या पुढं पद नाही आहे. पण तुम्ही तो माणसाला दुसरीकडे कुठं तर टाका. तुम्ही दुसरा चांगला माणूस बसवा, चांगली यंग पोरं बसवा, त्या ठिकाणी शिकलेली बसवा. तुम्ही जर हायाच्या एका माणसाला तुम्ही 25 वर्ष 20 वर्ष एकाच खुर्चीवर बसवत आहे, तर काय झालं आहे पुणे शहरात? किती अतिक्रमण आहे पुणे शहरात, तुम्ही बघितलं असेल. आज गल्लोगल्ली अनधिकृत बांधकाम आहेत. जर माझ्या एरियामध्ये त्यांचा इंजिनियर फिरत असतो. आता माझ्या एरियामध्येच कमीत कमी 70 ते 80% अतिक्रमण झालेलं आहे. मग अधिकारी करतात काय? तुम्ही RTI टाकले म्हटलात, पण त्याचं काय उत्तर मिळालं? मला त्यावेळेस मी RTI काय मागवला होता, म्हणजे RTIमध्ये माहिती काय मागवली होती, की किती वर्ष झाले ह्या एका ठिकाणी काम करतात. मी त्या संदर्भात माहिती मागवली होती. आणि मला त्यावेळेस कळलं की हे बाबा 20-25 वर्ष झाले एका ठिकाणी आहेत आणि त्यांच्या पुढं काय म्हणजे हेच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. तुमच्या मते PMCमध्ये म्हणजे पुणे महानगरपालिकामध्ये सिस्टीम बदलण्याची आवश्यकता आहे? भरपूर आवश्यकता आहे. स्मार्ट सिटी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे काही प्रकल्प चालू आहेत त्याबद्दलचं काय मत आहे? काही प्रकल्प पुणे शहरात असे आले त्याचा लोकांना फायदा पण झालेला आहे. पण काही प्रकल्प असे आहेत की धूळ खात पडलेले आहेत. जसे की मेट्रोच मेट्रोचं उदाहरण घ्या ना तुम्ही. मेट्रोमध्ये 20 लोक प्रवास करतात. आज मेट्रोला खर्च किती आहे? आता समजा पिंपरी चिंचवडून पुण्याला यायला खर्च किती आहे? त्याचं लाईट असेल, काय असेल, त्याचं लोकांचा खर्च असेल, तिथल्या कामगारांचा खर्च असेल, हे सगळं मॅनेज तुम्ही सगळं की किती क्वांटिटी होती. मला काय म्हणायचं आहे की त्या मेट्रोमध्ये जे काम करणारे ड्रायव्हर असतील त्यांचा पगार तरी तेवढ्या पैशात निघतोय का? ह्याची देखील आपण हे बघितलं पाहिजे. काही प्रकल्प आलेले आहेत चांगले, पण काही प्रकल्प धूळ खात पडलेले आहेत. याच्यानंतरचा एक विषय असा येतो की पुण्यामध्ये जे काही आता तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गाने राजकारणाकडे कसं पाहिलं पाहिजे, जेणेकरून आत्ता तुम्ही राजकारणामध्ये येत आहे, तुमच्याकडे देखील तरुण वर्ग त्या पद्धतीने पाहणार आहे. त्यामुळे हा प्रश्न. राजकारणात खरं तर तरुणांनी आलंच पाहिजे, पण राजकारणात येताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातून आलं पाहिजे. त्यांनी सामाजिक काम केलं पाहिजे. आपल्या प्रभागात काय अडचणी, आपल्या शहरात काय अडचणी, ही बघितली पाहिजे. त्या प्रश्नावरती रुग्णसेवक झालं पाहिजे. माझं तो मुळात हाच प्रश्न उत्तर आहे की रुग्णसेवकच झालं पाहिजे त्यांनी. हॉस्पिटलच्या बाबतीत हॉस्पिटलचे भ्रष्टाचार करतो तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत लढलं पाहिजे. आपण आज सामाजिक काम करताना त्या कार्यकर्त्यांनी हे जाणीव असली पाहिजे त्याला की आपण आज कुठेतरी गोरगरिबाच्या मदतीला आलो पाहिजे, आणि ते विचार करूनच त्यांनी राजकारणात सामाजिक आलं पाहिजे. पुण्यामध्ये सध्याच्या स्थितीला जे काही सामान्य माणूस आहे त्याला व्यवस्थित न्याय मिळत नाही का? मला नाही समजलं. म्हणजे एखादा सामान्य जर माणूस असेल तर त्याला एक न्याय मिळत नाही आहे जगत असताना. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या गोष्टींवरती समस्या दाखवत आहे, हॉस्पिटल असतील, विकास कामं असतील, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला न्याय मिळत नाही का? असं मी तुम्हाला सांगितलं ना, प्रशासनाला आहे ना, अधिकाऱ्यांचं मी तुम्हाला सांगतो. मी आता बघतो ना पुणे शहरामध्ये काही अधिकारी असे आहेत ना की एखादी फाईल त्यांच्या टेबलावरती आहे आणि त्या फाईलवर फक्त सही करण्यासाठी 10 चक्रा मारायला लागतात. का? तर अधिकाऱ्याला पैशाची अपेक्षा असते म्हणून. परंतु माझं काय म्हणणं आहे
की आपण तुम्हाला शासन पगार देते ना, तुम्हाला शासन पगार देत नसेल तर ठीक आहे, पण तुम्ही शासन पगार देऊन पण तुम्ही गोरगरिबाकडनं पैसे घेता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी आता एक 6 महिन्यापूर्वी नवले ब्रिजच्या जवळ एक महिलेचा मर्डर झाला होता आणि तो मर्डर झाल्यानंतर मला त्या ठिकाणचे जे ए-पी आहेत त्यांनी मला फोन केला की आम्हाला ॲम्ब्युलन्स पाहिजे म्हणून. मी त्यावेळेस त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे दिली आणि तो जो ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होता ना, त्याने मला सांगितलं की त्या बाईच्या डोक्यामध्ये ना कोयत्याने वार केलेले आहेत असं मला दिसतंय. त्याला म्हटलं मला फोटो पाठव. त्याने फोटो पाठवले. 18 तारखेला मर्डर झाला होता तो आणि एक 7-8 दिवसांनी मी 25-26 तारखेला मी त्या ठिकाणचे जे ए-पी आहेत मी त्यांना फोन केला की बाबा काय या प्रकरणात काय झालं म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं की त्या प्रकरणात आम्ही ईडी दाखल केली. अकस्मात मृत्यू दाखल केला. मग माझं डोकं काम करणार की अकस्मात मृत्यू दाखल होतो कसा काय? जर माझ्याकडे फोटो होते त्यावेळेस त्या बाईच्या डोक्यामध्ये 3 कोयते टाकले होते, 3 कोयते आणि त्याच्यामध्ये 302 सारखा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तो झालाच नाही. मग मी त्या ठिकाणच्या पी-आयला जाऊन भेटलो. त्यांना विचारलं की बाबा काय नेमकं अडचण काय, तुम्ही 302 सारखा गुन्हा दाखल का नाही केला? तर त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की माझी गुप्त यंत्रणा काम करते आहे आणि मी माझ्या पद्धतीने काम करणार. मग माझं कसं आहे की मला एखादी गोष्ट नाही पटली तर मी ती गोष्ट शेवटपर्यंत नेतो आणि काय होईल मग मी पुढचा मागचा विचार करत नाही. मी त्यावेळेस CPNला भेटलो. मग मी त्यावेळेस निवेदन तयार केलं सगळं पूर्ण. त्या लेडीजचे जी लेडीज हे झाली होती, त्या लेडीचा जो मर्डर झाला होता त्यांच्या बहिणीने पण मला फोन केला होता. त्यांना ज्यावेळेस कळलं ना की मी या प्रकरणात हे करतो, लक्ष घालतोय, त्यावेळेस ते पण म्हणले की आम्हाला पोलिस दाद देत नाहीत, आम्हाला पोलिस उभा करत नाही आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी CPNला भेटलो ना, CPNनी एका मिनिटात फोन केला तिथल्या पी-आयला आणि CP साहेब तुम्हाला माहिती आहेत बोलण्याच्या बाबतीत कसे आहेत. मी 5 वाजता CP साहेबांना भेटलेलो. 8 वाजता CP साहेबांनी गुन्हा दाखल करायला लावला. 302 गुन्हा दाखल केला. 2,500 CCTV कॅमेरे चेक केले, नवले ब्रिजपासून ते कोंडव्यापर्यंत आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशी UP-मधनं आरोपी अटक केला. परंतु हे सर्वसामान्य आज मी लक्ष नसतं घातलं, ईडी दाखल झाला असता, आरोपीला ते सगळं पचलं असतं. परंतु एखाद्या गोरगरीब महिलेला ती पोलिसांनी असं दाखवलं की ती महिला बुधवार पेठेमध्ये असती. तुम्हाला प्रशासन, तुम्ही पोलिस आहे ना, तुम्ही माणूस किती चुकीचा वागवते, किती चुकीचं काम करतो, तुमचं काम काय आहे? एखाद्याला न्याय मिळवून देणं. तुम्हाला ठेवलं कशासाठी? फक्त पैसे कमवण्यासाठी. मी तुमच्या दुसऱ्या मुद्द्याला 100% ज्या गोष्टी घडली ते ऐकून मी तुम्हाला सांगेल की डन. पण त्याच्या आधी जो तो मुद्दा तुम्ही एक उपस्थित केला आहे की एखादा पेपर जर एखाद्या साईनसाठी, एखाद्या सहीसाठी जर थांबत असेल 10 दिवस, तो जर कागद क्लिअर नसेल तर सही होणार नाही. याच्या मागची कारणं अशी होती, मी काही अधिकाऱ्यांना भेटलो या संदर्भामध्ये, तर त्यांचं असं मत होतं की शॉर्टकट माणूस शोधतो. जर एखाद्या पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी जर आपल्याला पकडलं तर आपण एखादा फाईन मारतात लिगली, तो फाईन 500 रुपयाचा असेल, 1000 रुपयाचा असेल, आपण सहज म्हणून जातो की साहेब काहीतरी करा, बोलतो ना आपण 100 रुपये 200 रुपये या गोष्टी करतो. त्यामुळे याला नागरिक जबाबदार आहेत असं मला तरी वाटतं. हो काय, कसं असतं, मजबुरी असते माणसाची. त्या मजबुरीचा फायदा ही लोक घेतात. त्या मजबुरीचा फायदा म्हणजे काय होतं सर, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः बघितलेलं आहे. मी ज्यावेळेस माझी एखादी फाईल अडकते ना, म्हणजे पोलीस स्टेशन असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असो, मी स्वतः जातो ना त्यावेळेस तिथं, त्यांना माहिती हा कोण आहे, त्यामुळे ते माझं काम एका मिनिटात करून देतात. पण एखादा सर्वसामान्य माणूस जातो ना, त्याचे पेपर डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतात, परंतु ते डॉक्युमेंट देण्यासाठी त्यांचे हात जड असतात, त्यांना पैसे पाहिजे असतात आणि त्या पैशासाठी ते देत नाहीत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कोर्टामध्ये आपण एखाद्या माणसाने गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा केल्यानंतर त्याचं चार्जशीट बनायला किती दिवस लागतात? 1 महिना लागतो चार्जशीट बनायला. पण ते चार्जशीट दाखल का करत नाहीत? तुम्हाला माहिती आहे का या बाबतीत काय? DC-5ची सही होती, AC-5ची सही होती. ती सही झाल्यानंतर ते सँक्शन होऊन ते ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतं ना, ते 90 दिवसाच्या आतमध्ये का दाखल करतात? त्याला कारण आहेत. पी-आयला पैसे पाहिजे असतात. सगळ्याच ठिकाणी असं होतं. सगळ्याच ठिकाणी एक अधिकारी मला दाखवा की तो बाबा प्रामाणिकपणे काम करणारे लोक जे आहेत ना, त्यांना फक्त त्रास भोगायचा त्यांनी. पुणे शहरात सगळ्या पोलिसांबाबतीत बोलत नाही मी, पण काही पोलीस अशी आहेत, माझे जे काही मित्र आहेत पोलीस ह्याच्यामध्ये, अक्षरशः रडतात की आम्ही प्रामाणिक काम करतो म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं. याच्यामध्ये निवडणूक येते, आव्हान काय आहे तुमच्यासमोर?
आता मी तर ठरवलेलं आहे की इलेक्शन ही लढवायची, काही जरी झालं तरी. आपण आजपर्यंत आपण हॉस्पिटलची कामं असतील, लोकांची कामं असतील, पाण्याचा विषय असेल, आपण सगळी कामं केलेली आहेत लोकांसाठी आणि ह्यापुढं पण आपण करणार आहे. परंतु कार्यकर्ता म्हणून जर काम केलं त्या त्या ठिकाणी पॉवर कमी पडते. पण आपण ज्यावेळेस नगरसेवक म्हणून काम करणार, त्यावेळेस आपण अधिकाऱ्याला त्या खुर्चीवरून उठून तिथनं त्या कामाच्या ठिकाणी आणणार. आणि मी असा कार्यकर्ता आहे, मी असं साहेबाला पाणी लावणारा कार्यकर्ता नाही किंवा साहेब साहेब मानणारा कार्यकर्ता नाही. नाही काम केलं तर मुस्काडीत मारणारा कार्यकर्ता आहे मी. आपला विकास आपल्या इथं जो आपल्या प्रभागात विकास करायचा तो विकास आपण 100% करून दाखवणार. म्हणजे जो आजपर्यंतच्या काळामध्ये जे घडलं नाही ते आपण घडवणार. परंतु लोकांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, लोकांनी मदत केली पाहिजे. फक्त लोकांनी आपल्याला ज्यावेळेस आपण काम करतो ना सर, म्हणजे मी आज 8-10 वर्ष झालं काम करतोय सामाजिक क्षेत्रात. आपलं वाईट काय वाटतं, की आपण एखादं हॉस्पिटलचं बिल कमी केलं ना, तर तो माणूस आपला परत फोन पण करत नाही. मग मतदान करेल का? मग आम्हाला त्याच गोष्टीचं वाईट वाटतं ना, की आपण जर 2-3 लाख रुपयाचं आपण बिल कमी केलेलं आहे. आजपर्यंतच्या आमच्या इतिहासामध्ये म्हणजे जोपर्यंत आम्ही रुग्णसेवा करतोय, म्हणजे माझे अजून काही मित्र आहेत रुग्णसेवक, आम्ही काम करतोय ना, आम्ही आजपर्यंत एखादा चहा पण नाही पिला. त्याने पाणी बॉटल घेतलं, आम्ही पाणी बॉटल घेऊन आम्ही पाणी पितो स्वतः. हॉस्पिटलला 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही थांबतो आणि ते थांबल्यानंतर आम्ही त्या पेशंटचं बिल कमी झाल्यानंतर घरी जातो. पण आमची काय अपेक्षा असते, की बाबा अपेक्षा तर आमची काहीच नसती. पण आपल्याला म्हणजे आपल्याला कुठं हे वाटतं, की समाधान कुठं वाटतं, की एखाद्या पेशंटने आपला परत फोन केला, की "सर धन्यवाद, तुम्ही आपण." आहेत असे पेशंट बरेच, की जे बाबा माझे चांगले संबंध त्यांच्याबरोबर झाले, की त्यांनी मला त्यांचं बिल कमी केल्यानंतरही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले, हे झालं. पण रुग्णसेवा करत असताना बरेच आम्हाला चांगले अनुभव पण आले आणि वाईट अनुभव पण आले. तुमच्या जवळ असणारा नवली ब्रिज हा विषय जर एक पाहिला तर सध्याच्या स्थितीला खूप सारे ॲक्सिडेंट झाले. याच्या आधी देखील खूप सारे ॲक्सिडेंट झाले. मध्यंतरीची जी काही एक गाडी स्क्रॅच झाली, ती पेटली. त्याच्यानंतर 5-6 लोकं एक्सपायर झाली. त्यानंतर तिथे वेगमर्यादा जी 60वर होती ती 30वर आणली. कुठलंही नाही, फक्त की फाईन वाढवला. ₹5,000 काहीतरी फाईन लावला. या सगळ्या गोष्टीकडे आपण कशा पद्धतीने पाहता? मी तुम्हाला सांगतो, मुळामध्ये आहे ना, तो रस्ता चुकीचा आहे. तुम्ही जर वरच्या बोगद्यापासून तुम्ही जर नवले ब्रिजपर्यंत उतार बघितला ना, मोठ्या प्रमाणात उतार आहे आणि त्या उतारामुळं तुम्ही तिथं जो स्पीड केला ना आता, मला तिथच्या स्पीडने कुणीही गाडी चालवून दाखवावी त्या रोडला. कुणीही गाडी चालवून दाखवावी तिथच्या रोड, तिथच्या स्पीडने गाडीच चालू शकत नाही. उपाय काय? उपाय त्याच्यावरती त्या ठिकाणी ब्रिज करणे, त्या ठिकाणी ब्रिज झाला पाहिजे. ज्या ठिकाणी उतार आहे, आज शासनाने तो रोड करताना ज्यावेळेस ते इंजिनियर होते त्या इंजिनियरवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या इंजिनियरच्या आधी सगळ्यात पहिले त्या आमदारांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या स्थानिक लेवलला जे 2 आमदार आहेत ना, त्या 2 आमदारांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. जनतेला बी कळलं पाहिजे की आपण कुणाला निवडून देतोय. आज त्या ठिकाणी काम करत असताना आज किती लोकं मेली आज त्या नवले ब्रिजला आजपर्यंत. म्हणजे लोकांचे जीव काय असे वाऱ्यावर आहेत का? तुम्हाला लोकांनी का निवडून दिले? आमचा विकास व्हावा म्हणून. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लक्ष देत नसाल, तुम्हाला सांगतो मी जवळून ॲक्सिडेंट बघितलेले आहेत नवले ब्रिजवरचे. लोकांच्या अक्षरशः मेंदू बाहेर पडलेले आहेत. एवढे खतरनाक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु ह्याच्याकडे आमदार असेल, नगरसेवक असेल, पूर्णपणे दुर्लक्ष आहे शासनाचं ह्याच्याकडं. आता का त्या ठिकाणी नवले ब्रिजला मंत्री गेले, आमदार गेले, खासदार काय गेले? निवडणूक आली म्हणून गेले. नाहीतर निवडणूक नसती ना, याकानी पण बघितलं नसतं नवले ब्रिजकडं. नाही, सांगितलं लोकांनी की आम्ही याच्यावरती उपाययोजना करू. कुणी सांगितलं? लोकांना सांगितलं. का सांगितलं? आत्तापर्यंत किती ॲक्सिडेंट झाले नवले ब्रिजला? एका तरी आमदारांनी, नगरसेवकांनी तिथं व्हिजिट केली का? खासदारांनी व्हिजिट केली का? केली यावेळी? कधी? नाही केली. ह्यावेळी केली ना. का केली ह्यावेळी? इलेक्शन आले. इलेक्शनच्या तोंडावर लोकांना कधी दाखवायला नको का आपण बाबा ह्या ठिकाणी आलोय, आम्ही ह्या ठिकाणी उपाययोजना करतोय. त्यामुळे त्या ठिकाणी यावेळेस व्हिजिट केली. 60चा स्पीड 30वर केला. 30च्या स्पीडला मागणे एखाद्याचा ब्रेक फेल झाला की आकाश चुचडा करून टाकणार गाड्याचा मागचा माणूस. ह्याच्यामध्ये ही उपाययोजना नाही करू शकत. पण तिथे फक्त स्पीड कमी करून भागणार आहे का? तिथं मला वाटतं स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत का? किंवा ह्या उपाययोजना याच्यावरती तुम्ही कधी हात घातला की नाही असं? मी नवले ब्रिजला बोकड कापणार होतो आमदाराच्या नावाने. ओके. म्हणजे माझ्या डोक्यातच होतं ते. बोकड कापून हां. थांबणार आहे का हे? करणार काय? अंधश्रद्धा पण त्या ठिकाणी म्हणतात, त्या ठिकाणी नरे स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीवरती ॲक्सिडेंट होतो. तुम्ही कधीही बघा. त्या ठिकाणी जी नरे स्मशानभूमी आहे ना, अमावस्या, पौर्णिमा ह्या वेळेसच तिथं ॲक्सिडेंट होतात. पण हे ॲक्सिडेंट हा नॅचरल विषय आहे. अंधश्रद्धेवरती आमचा विश्वास नाही. परंतु तुम्ही बघितलं ना, तो उतार जो आहे ना, तो उतार कमी करण्यासाठी काहीतरी योजना केल्या पाहिजे शासनाने.
तुम्ही ते 30चा स्पीड 10चा स्पीड रोडच बंद करून टाका ना. त्या कात्रज बोगद्यातून तिकडनंच रोड करा कात्रज बोगद्यावरून. तिकडनं तर कशाला रोड ठेवताय? नाही तर चालत माणसं जातील. याच्यामध्ये एक जर विचार केला तर आता तुम्ही बाकीच्या इतर सगळ्या राजकीय लोकांना नावं ठेवताय. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे मग? मी सगळ्या राजकारण्याला नावं ठेवत नाही. तुम्ही हो आता का? सगळ्यांनाच ठेवलेत की आता हो का? जो चांगलं काम करतो त्याला आम्ही चांगलं सांगा, सांगणार. चांगलं काम कोण करतो आज चांगलं काम करणारे बरेच नेते सांगा की. आहेत ना. आज लक्ष्मण भाऊ जगताप होते रुग्णांवरती. नाही नाही नाही, होऊन गेलेलं नाही म्हणत. नाही ना होऊन गेला. हो का? आता आहे. बच्चू कडून सारखा नेता आहे. ठीक आहे, आमच्याकडे त्यांनी त्यावेळेस लक्ष ऐका एक मिनिट. मी काय बोललो की त्यावेळेस त्यांनी आमच्यावर लक्ष नाही दिलं, परंतु बच्चू कडूंनी आम्हाला रुग्णसेवा शिकवली. आज ते आमचे गुरुच आहेत ना. त्यांनी रुग्णसेवा शिकवली, ती शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात. माझ्या अंतर्गत विषय होते. माझ्या अंतर्गत म्हणजे काही बच्चू भाऊ लक्ष देत नव्हते. त्यावेळेस ते मंत्री होते, त्यांचा मागं व्याप होता म्हणून मी पक्ष सोडलेला आहे. मी कधी असं म्हणलं नाही की बच्चू कडू चुकीचे होते. त्यांनी आमच्यावर लक्ष नाही दिलं. त्यांच्याकडे जे पक्षातले त्यांचे व्याप असतील, त्यांचे मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या मागं व्याप असतील. मंत्री झाल्यानंतर ते आम्हाला फोन करायला लागले. मंत्रीपद गेल्यानंतर ते आम्हाला फोन करायला लागले. पण मी कधीच त्यांना असं चुकीचं बोलणार नाही की माझ्या जोपर्यंत आहे मला त्यांनी रुग्णसेवा हे सगळ्यात मोठं त्यांनी मला पद देऊन त्यांच्याकडनं हे पद घेतलं रुग्णसेवक. त्याच्यामुळे मी त्यांना कधी नाव ठेवू शकत नाही. त्यांनी किती जरी चुकीचं काम केलं असलं किंवा करत असले तरी मी त्यांना कधीच चुकीचं बोलणार नाही. तुम्ही चांगल्या राजकारणाची नावं सांगत होते. अहो ते चांगलं तर राजकारणी नाही. दोनच. अहो एकनाथ भाई असतील. एकनाथ भाईंचं आम्हाला काम आवडतं ना. आज एकनाथ भाईंनी ज्यावेळेस मी विशालगडच्या प्रकरणात झेललो होतो, मी गेल्या वर्षी विशालगडच्या प्रकरणात मी झेललो होतो आणि त्यावेळेस आमच्यावरती बरेच गुन्हे दाखल केले होते पोलीस प्रशासनाने. त्यावेळेस आमच्यावरती ते जे गुन्हे आमच्यावर बसत नव्हते ते पण गुन्हे आमच्यावर टाकले होते. त्यावेळेस एकनाथ भाईंनी ते गुन्हे काढायला लावले आमचे. आज ग्राउंड लेवलला उतरून काम करणारा जर नेता कोण असेल ते एकनाथ भाई शिंदे. आम्हाला त्यांचं काम आवडतं. तुम्ही सेनेकडे निवडणूक लढवताय? नाही मी सेनेकडून नाही लढवत, पण आवडतो नेता. तुम्ही म्हणले ना नेता कोण आवडतो, काम करणारा नेता तरी एकनाथ भाईचे. मी आम्हाला डायरेक्ट वाटतं की एकनाथ भाई असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, काम करतात नाही लोक. पण ह्यांच्या खालची जी सिस्टीम आहे ना, ह्यांच्या खालची सिस्टीम ही भ्रष्टाचारी आहे. ह्यांना न कळता ह्यांना मी आता बघा ह्या 8-10 दिवसात एक मोठा भ्रष्टाचार पुणे महानगरपालिकेचे मोठा एक अधिकारी आहे त्याचा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढतोय नागरिकांच्या. आज मला काय म्हणायचं, आपण टॅक्समधनं यांचे पगार चालतात, आपल्या टॅक्समधनं आपले कामं होतात, तरी पण यांना टेंडर देण्यासाठी पैसे. अहो तुम्ही एखादं ह्या 10 तारखेच्या आतमध्ये आहे ना, किती अधिकारी तर ट्रॅप लावले ना पुणे महानगरपालिकेत सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन. तुम्हाला सांगतो सगळे अधिकारी सापडतील पैसे घेताना. तुम्ही लावला कधी ट्रॅप असा? मी कधी लावला नाही, पण त्यांना माहिती ह्यो आला म्हणजे काय तर कुठं ना करणार, त्यामुळे ते आमच्या समोर कधीच करत नाही. तुमचं रोल मॉडेल कोण आहेत? तुमचं रोल मॉडेल कोण आहे? तुम्ही कोणाकडे पाहून ह्या कामं करता? मी तसं बच्चू भाऊंकडे बघून काम करत होतो, पण नंतर मी माझ्याकडे बघूनच काम करायला लागलो. राजकारणामध्ये काम करत असताना किंवा जेव्हा तुम्हा चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या लेवलला तुम्ही काम करायला लागल्यानंतर अशी काही चूक आहे ती तुमच्याकडून घडली आहे आणि आजही तुम्हाला असं वाटतं की खरंच ही चूक मला महागात पडली, असं काय आहे? नाही अशी चूक कधीच झाली नाही माझ्याकडून. PCMC म्हणजे पुणे महानगरपालिकेचं जी निवडणूक आहे तिचं भविष्यातली चित्र म्हणजे अजून आता त्याला वेळ आहे खरं तर. एक आता कधी 3 महिन्यावर होती की अजून तिला वेळ घालवत आहेत किंवा जाईल वेळ माहीत नाही. कसं पाहता हे चित्र? समजलं नाही. कशा पद्धतीनं निवडणूक असेल? या कारण पक्षाचा जर विचार केला तर खूप सारे पक्ष आहेत. आता लोकांसमोर एक प्रश्न आहे की मतदान कोणाला करावं? निवडणूक लढवताना सर तुम्हाला सांगू का, पक्ष ज्यावेळेस आता भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, निवडणूक लढवताना ह्यांनी पण विचार केला पाहिजे की कार्यकर्ते आपण कोणते देतोय. आणि तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीमध्ये फक्त पैशाचा बाजार होणार आहे. आज लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की निवडणूक होऊन किती वर्ष झाले, नगरसेवक किती वर्ष झालं नाही आहे, आणि कोरोना काळामध्ये कोणी काम केलेलं आहे हे एकदा त्या फेसबुक असेल किंवा तुमच्या डोळ्यासमोर ज्या लोकांनी कामं केलेत ना, हे लोकांनी बघितलं पाहिजे की कुठले नगरसेवक घरात बसले होते आणि कुठल्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते बाहेर होते, हे लोकांनी बघितलं पाहिजे. कोरोना काळामध्ये आमचं 3 महिने किचन चालू होतं. ज्यावेळेस कडक लॉकडाऊन होता ना, त्यावेळेस लोकांना काय भेटत नव्हतं ना खायला, त्यावेळेस माझ्यासोबत माझे
3 ते 4 सहकारी आम्ही रोज जेवण बनवून लोकांना द्यायचो. रोज 1000 लोकांना आम्ही जेवण पुरवायचो. पोलीस प्रशासन आमच्यासोबत होतं त्यावेळेस. त्यावेळेस मी हॉस्पिटलला जायचो. मी असं एकही कोणतं हॉस्पिटल पुण्यातलं सोडलं नाही की कोरोना काळात मी गेलो नाही. प्रत्येक हॉस्पिटलला मी पेशंटसाठी गेलेलो आहे. मी डेड बॉड्या जाळलेल्या आहेत कोरोना काळामध्ये. म्हणजे आपल्याला ती आवड आहे सामाजिक कामाची. आणि त्यावेळेस जी सिच्युएशन होती, त्यावेळेस लोकांच्या मनात भीती होती. लोकं त्यावेळेस मलाही घरचे म्हणायचे की तुम्ही बाहेर जाऊ नका. पण मी जात होतो बाहेर. मला घरात बसून आम्हाला म्हणजे जर आपण सामाजिक काम करतो आणि आपण जर घरात बसलो तर काय फायदा आपला? पण त्यावेळेस मी एक अनुभव घेतला की पुणे शहरामधले मोजकेच जे कार्यकर्ते असतील, सगळ्यात जास्त गणेश मंडळांनी पुणे शहरात काम केलं कोरोनामध्ये. नगरसेवक गावाला पळून गेले होते त्यावेळेस. मोजके नगरसेवक ह्या ठिकाणी होते. पण हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोना काळामध्ये आपल्यासाठी कोण आलं होतं? आपल्या दारात कोण आलं होतं? आम्ही सॅनिटायझर लोकांच्या दारात जाऊन मारलेले पाठीवरती घेऊन. माझ्याकडे मी अजून एक शर्ट तो माझा जपून ठेवलेला आहे. माझ्या शर्टाला पाठीमागून अख्खी होलं पडलेली आहेत. त्यावेळेस जे सॅनिटायझर आम्ही मारायचो ना, त्यावेळेचे ते शर्ट आहेत माझ्या अजून. म्हणजे आपण आपला जीव आपण घाण ठेवून त्यावेळेस काम करत होतो. हे लोकांनी बघितलं पाहिजे सगळ्यांनी. माझं असं वैयक्तिक मत आहे की आपल्यासाठी कोण आलं आणि कोण घरी बसलं होतं. कुठला आमदार पण आपल्यासाठी आला हे पण लोकांनी बघितलं पाहिजे. आणि त्या मुद्द्यावरती महानगरपालिकेची इलेक्शन झाली पाहिजे. काय कामं घेऊन तुम्ही आत्ता निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय? काय विजन असणार आहे तुमचं? बघा माझ्या इथं सगळ्यात पहिले सरकारी शाळा नाही आहे माझ्या मतदारसंघामध्ये. मला ती सरकारी शाळा पहिली करायची आहे. कारण की प्रायव्हेट शाळेमध्ये ज्यावेळेस मतदारसंघामध्ये म्हणताय की प्रभागामध्ये म्हणताय? प्रभागामध्ये, मतदारसंघामध्ये आहेत पण प्रभागामध्ये माझ्या सरकारी शाळा नाही आहे. का नाही आहे सरकारी शाळा? तर त्या ठिकाणी असणाऱ्या राजकारण्यांच्याच प्रायव्हेट शाळा आहेत. म्हणून त्या ठिकाणी सरकारी शाळा नाही आहे. मग हे कुठंतरी बदललं पाहिजे. सरकारी शाळा आमच्या इथं आली पाहिजे. फायर ब्रिगेड असेल, फायर ब्रिगेड आमच्या इथं आलं पाहिजे. बरेच मुद्दे असे आहेत. पाण्याचा विषय झाला, मी तुम्हाला मगाशी बोललो आमच्या इथं 1.5 ते 2 तासच पाणी येतं. आणि आमच्यापासून 1 किलोमीटर अंतर असलेल्या लोकांच्या इथं 24 तास पाणी आहे. मग हे सिस्टीम कुठं तर बदलली पाहिजे. रस्ते असतील, रस्ते मोठे झाले पाहिजेत. लाईट आज कितीतरी ठिकाणी लाईट जे आपण सोसायटीमध्ये जे लाईटचे खांब असतात त्याच्यावरती लाईट नाही. लक्ष देत नाही कोण. नगरसेवकाला काही घेणं देणं नाही. कारण की आता नगरसेवक नाही आहे कोणी, त्यामुळं हे वाऱ्यावरती सगळं सोडून दिलेलं आहे लोकांनी. ह्या नगरसेवक लोकांनी असेल, लोकप्रतिनिधींनी असतील, ह्यांना काही गरज नाही आहे. मी तुम्हाला एक छोटा मुद्दा सांगतो. आमच्या इथे एक खिंड आहे. म्हणजे चिंतामणी शाळा आमच्या इथं आहे. चिंतामणी शाळेपासून रोड खाली हायवेला झाला एक रोड आहे. आणि त्या ठिकाणी कित्येक वर्ष झाले तिथे ॲक्सिडेंट होतात. कित्येक वर्ष झालं. पण त्या ठिकाणी रोडच होत नव्हता. आणि आत्ता कुठं इलेक्शन आलं म्हणून आता लगेच रोडचं काम चालू झालं. तर त्या ठिकाणी आजी माझे आमदार असतील, नगरसेवक असतील, रोज त्या ठिकाणी जाऊन खिंड लढवतात. रोज त्या ठिकाणी जाऊन फोटो टाकतात फेसबुकला की आम्ही हे काम केलं, ते केलं. पण त्या ठिकाणी खरी गरज कधी होती? ज्यावेळेस लोक आता मिळले ना तिथं. माझा जवळचा एकदम मित्र त्या ठिकाणी मिळाला. कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट होतात. हात मोडतो, पाय मोडतो, बऱ्याच गोष्टी होतात. पण ह्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण त्याच्या आधी मी पाहिलेले जर विचार केला, मी त्या रोडने जाता येताना पाहतो तर तिथं कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत आता. मग कंस्ट्रक्शन ज्यावेळेस आता कंप्लीट झाले ना. हो, आता काय झालंय सर, तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी कंस्ट्रक्शन झाले कंप्लीट. आता बिल्डरला पण रस्ता दिला पाहिजे चांगला करून. बिल्डर ह्याच्या हा नाते विषय सांगितला पाहिजे. बिल्डर पण ह्याच्या नातेवाईक ना. मग त्याच्यामुळे काय झाले आता, त्यामुळे हे रोड आता करतात ते. म्हणजे लोकांच्या फायद्यासाठी नाहीये, बिल्डरच्या फायद्यासाठी हे रोड चालू आहेत. आमच्या इथं एक रोड दत्तक घेतलेला आहे आप्पासाहेब रेणूस यांनी. तो रोड आहे ना, तुम्ही येऊन बघा एकदा. चांगला रोड केला आहे. एकदम मस्त रोड केला आहे. लाईट बीट सगळं बसवलं. कुणी बसवलं? पुणे महानगरपालिकेने. पूर्ण प्रभागात का नाही बसवू शकत? मग राजकारणी माणसाने दत्तक घेतला रोड म्हणून. त्यांची शाळा पण आहे तिथं मोठी. त्या शाळेच्या समोर त्यांनी ते रोड अख्खा दत्तक घेतलेला आहे. चांगला रोड केला आहे त्यांनी अतिशय. रोड मोठा केला. त्या ठिकाणी चांगले कॅमेरे बसवले, लाईट बसवली, सगळं चांगलं केलेलं आहे. कुणी केलं पण हे पालिकेने केले. पूर्ण प्रभागात का पालिका करू शकत नाही? ह्याच्यासाठी आम्हाला राजकारण द्यायचं आहे. हा मुद्दा आहे खरा. तुम्ही मग अशी विशाळगडाचा एक विषय काढला होता. तुमच्या विशाळगडावरती खूप सारी लोक, तुम्हीच नाही तर अजून खूप सारी लोक होती, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती केसेस आहेत. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक आता जेलमध्ये सुद्धा आहेत. विशाळगडावरती मी तुम्हाला सांगतो सर, आम्ही विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाच्या संदर्भात एक आंदोलन होतं. आणि त्या आंदोलन
छत्रपती संभाजीराजेंनी ठेवलं होतं. आणि त्या आंदोलनासाठी आम्ही पुण्यातून बरेच मोठ्या संख्येने आम्ही त्यावेळेस ते रवींद्र पडवळ यांनी पण आंदोलन ठेवलं होतं. आणि त्याच दिवशी एकाच दिवशी आंदोलन दोघांनी ठेवल्यामुळे आम्ही पुण्यातून भरपूर मोठ्या संख्येने आम्ही गेलो होतो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस एकच बाजू दाखवली गेली, विशालगडावरची एकच बाजू फक्त दाखवली गेली. विशालगडावरती ज्यावेळेस आंदोलनाला कार्यकर्ते गेले त्यावेळेस सगळ्यात पहिला लाठीचार्ज पोलिसांनी केला कार्यकर्त्यांवरती. दुसरा विषय, ज्यावेळेस विशालगडावरती ज्यावेळेस गेले ना मुलं, त्यावेळेस तिथल्या लोकांनी, जे त्या ठिकाणचे जे मुसलमान लोक होते त्या लोकांनी मुलांवरती तलवारीने हल्ले केलेले आहेत. ही बाजू दाखवली नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 जण जखमी झाले. ही बाजू लोकांना दाखवली नाही. पण दाखवलं काय, त्या ठिकाणची खालची मस्जिद पाडली हे दाखवलं. पण त्या मस्जिदच्या ज्या ठिकाणची जी मस्जिद पडली ना, त्या मस्जिदमधून तिथले जे मावलणी होते, तिथले जे लोक होते, त्या लोकांनी दगडफेक केली होती मुलांच्या अंगावर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते सगळा प्रकार घडला. आता त्या ठिकाणचे जे मुख्य आरोपी, ते आरोपी झाले सगळे फरार. आम्ही ज्यावेळेस आम्हाला पकडायला आले, आम्ही खुशीने आम्ही गेलो. आम्ही म्हणलो ठीक आहे, चला, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आमच्यावर काय तुम्ही खोटे गुन्हे दाखल करताय, आम्ही यायला तयार आहे. आम्ही 1 महिना झेललो होतो. खूप सारे लोक आता देखील आम्ही 24 जण टोटल, आम्ही 24 जण होतो. पुण्यात आम्ही 3 जण होतो आणि कोल्हापूरमधली बाकीची मुलं होती. आम्ही 1 महिना जेलर राहिलो ना, हिंदुत्वासाठी राहिलो ना आम्ही म्हणलो का बाबा आम्ही तिथं कोणाला मारलं नाही, आम्ही काय केलं नाही. आम्ही म्हणलो का असं तुम्ही केलं आहे, आम्ही केलं आहे, चला काय विषय नाही. ह्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यावेळेस 1 महिना जेलला राहिलो. ज्यावेळेस आम्ही जेलला राहिलो ना, त्यावेळेस आम्हाला कळलं की आमच्यासाठी कोण आलं आणि कोण नाही. हिंदुत्वादी कार्यकर्ता असंच घडत नाही. हिंदुत्वादी कार्यकर्ता घडताना त्याला अनेक यातना सहन करावं लागतात. त्यासाठी कोण येतं? माझ्यासाठी मिलिंद गोटे आले होते. माझ्यासाठी मिलिंद गोटे कोल्हापूरला आले होते. सगळ्यांसाठीच आले होते. माझ्या घरी गेले होते. माझ्या घरी आठवड्यातनं एकदा माझ्या घरी जायचे. माझ्या घरच्यांना भेटून धीर द्यायचे. म्हणजे आज कार्यकर्ता ज्यावेळेस घडतो ना सर, त्यावेळेस त्या कार्यकर्त्याला पण पाठबळ, हिंदुत्वादी कार्यकर्ता तुम्ही मागाशी म्हणलेला आहे, हिंदुत्वादी कार्यकर्त्याला पाठबळ देणारे पण लोक असले पाहिजेत. फक्त तो जेलमध्ये गेला, का जेलमध्ये गेला? धर्मासाठी जेलमध्ये गेला ना. व त्यामुळं हिंदुत्व करताना पण कार्यकर्त्यांनी अशा कामात आलं पाहिजे. गुन्हे दाखल झाले तरी घाबरलं नाही पाहिजे. आपल्या मागं चांगले लोक पण उभी आहेत, ह्याचा पण विचार केला पाहिजे. आजच्या या चर्चेच्या माध्यमातून त्याआधी मी अजून एक सांगेल की तुम्ही दिलेले काही विषय, हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे काही भ्रष्टाचार असेल, त्याच्यावरती आपण एका दिवशी निवांत चर्चा करूच. पण आजच्या या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना किंवा आज जनतेला, तुमच्या प्रभागातील लोकांना काय आवाहन कराल? आपण जी महानगरपालिकेची आता निवडणूक आहे, ती निवडणूक माझ्या सगळ्याच नागरिकांना विनंती आता की निवडणूक ज्यावेळेस उमेदवार आपल्या समोर येतात ना, जे उमेदवार उभं राहिलेले आहेत, राहणार असतील, आपण यांचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे. समाजासाठी किती काम केलेलं आहे. आला आणि पैशाच्या जोरावरती इलेक्शन लढवली. अशा लोकांना सगळ्यांनी लांब केलं पाहिजे. तुमच्यासाठी रात्रीचा कोण उभा राहतो? तुमच्यासाठी कोण येतो? तुमच्या अडचणी कोण जाणून घेतो? कोरोनामध्ये कुणी काम केलं? ज्यावेळेस कोरोनामध्ये सगळ्यात मोठं संकट अख्ख्या भारतावरती, देशावरती, जगावरती सगळ्यात मोठं संकट आलं होतं. आणि त्या संकटामध्ये कुणी आपल्यासाठी उभा राहिला, आपल्या दारात कोण आला, हे लोकांनी बघितलं पाहिजे. आणि त्याच उमेदवाराला लोकांनी मतदान दिलं पाहिजे. फक्त आलाय 5,000साठी आपलं मत विकू नका, 2,000साठी आपलं मत विकू नका. आपल्याला जर तो उद्देशाला तुमच्यासाठी येणार नाही आहे, उद्देशाला गणेश मंडळातील कार्यकर्ते तुमच्यासाठी येणार आहे, सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासाठी येणार आहे. त्याच्यामुळे इलेक्शन महानगरपालिकेचं आलेलं आहे. चांगल्या उमेदवाराला मतदान करा. मी म्हणत नाही मला एकट्यालाच करा, पण चांगल्या उमेदवाराला करा, जेणेकरून तुमच्यासाठी अर्धरात्री पण उभं राहील. अशाच उमेदवारासाठी तुम्ही मतदान करा. इलेक्शनसाठी बराचसा खर्च लागतो. खर्च तर आहे इलेक्शनला. जेव्हा का मी तुम्हाला सांगू सर, मी एक अनुभव घेतला इलेक्शन म्हणजे ह्याच्यामधून की ज्याचं काहीच काम नसतं ना, ज्याचं काहीच काम नसतं, तो माणूस सगळं विकत घेऊन करतो. पण ज्याचं काम असतं ना, माझ्या प्रभागात आहे ना, माझ्या प्रभागात आजपर्यंत मी बघितलेल्या मोठ्या लोकांपैकी 5-5, 10-10 कोटी रुपये खर्च केलेत. पण पडलेत लोक, ती लोकांनी पाडलेलं पण आहे त्यांना. तुमचं कामच नाही सामाजिक काय. तुम्ही इलेक्शन आलं, आता लोकांची दिवाळी किती मोठी झाली तुम्ही बघितली का? लोकांच्या घरी ते उठणे आले, मिठाईचे बॉक्स आले, प्रत्येकाच्या घरी दिवे आले. 4 वर्ष नाही आले. 4 वर्ष कुठं होते? इलेक्शन आलं म्हणून तुमच्या घरी आलं नाही सगळं. मग तुम्ही हे ज्यांनी दिलं ना, त्यांना तुम्ही मतदान करू नका, माझं वैयक्तिक मत आहे. का त्यांना मतदान करायचं? तुम्ही पूजेचं सामान तुम्हाला देतात, सगळं देतात. 4 वर्ष का लोक देत नाही ती?
इलेक्शन आलं म्हणून देतात ना तुम्हाला कॅलेंडर वाटतं आता नवीन वर्षाची. आपण तुम्ही ज्या लोकांचे मूत बोल करताय, ज्या लोकांना पाहिजे ते तुम्ही द्या ना. तुम्ही हे वाटून काय फायदा आहे? लोक काही भिकारी आहेत का? लोकांना ते भेटतेच ना. हां, का लोकांना भेटत नाही? आता माझ्या घरी आता प्रत्येकाच्या घरी 2-2 पंत्या देऊन गेले. माझ्या घरी 4 पंत्या दिल्या. का दिल्या माझ्या घरी 4 पंत्या? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ज्या प्रभागात आपल्याला जे काम करायची गरज आहे, जे आपलं काम करायचे, रस्ते असतील, लाईट असतील, हा भाग वेगळा झाला. लोकांच्या आरोग्याचा विषय असेल, ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या ना. तुम्हाला कशाला पैसे वाटायची गरज पडणार आहे? तुम्हाला हे दिवे पंते द्यायची काय गरज आहे? आता ही निवडणूक झाली ना सर, पुढच्या निवडणुकीला मी तुम्हाला येऊन भेटतो. मला सांगा तुम्ही कुठल्या नगरसेवकांनी लोकांच्या घरी पंत्या पाठवल्या, पूजेचं सामान पाठवलं, मला दाखवा फक्त एखादरी. एक पण जण पाठवणार नाही. फक्त निवडणूक आली म्हणून यांनी दिवाळी लोकांची मोठी केली. पण लोकांना पण माझं सांगणं आहे की ह्यांच्याकडनं घेतलं नाही पाहिजे, ह्याच्या तोंडावर फेकून मारलं पाहिजे उलटं. तुम्ही समाजसेवेचं काम करता, बरोबर. आता निवडणूक येते किंवा लागणारा जो खर्च असतो तो खर्च येतो कुठून किंवा चालतो कसा? कोणाचा खर्च? माझा खर्च म्हणतो. वैयक्तिक तुमचा किंवा आता येणाऱ्या तुमच्या निवडणुकीचा? आता मी तर लय लहान कार्यकर्ता आहे. आपण म्हणजे लय मोठ्या घरातले नाही आहे. मी इलेक्शनला खर्च करणार नाही. ओके. माझे जे हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत मी ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे, ते लोक माझ्यासाठी येणार आहेत. आणि आपण त्याच भरोश्यावरती आपण इलेक्शन लढवणार आहे, त्याच विश्वासावरती आपण इलेक्शन लढवणार आहे. जर मी मला जर पैसे वाटायचे असतील ना, म्हणजे मी का पैसे वाटायचे सर? मला तुम्ही सांगा. का खर्च करायचा? मी 10 वर्ष झालं तुमच्यासाठी रुग्णसेवेचं काम करतोय. 10 वर्ष झालं तुमच्यासाठी. तुमच्या घरी पाणी नसेल तर पाणी आणून देतोय. तुमचा नगरसेवक जे काम करत नाही ते मी काम तुम्हाला करून देतोय. आणि तुम्ही माझ्याकडनं तर पैशाची तर म्हणजे का जे प्रामाणिकपणे मतदान करणारी लोक आहेत ती लोक मतदान करणारच आहेत. लोकांचं पण असं आहे, पैसे घेतात पण आतमध्ये जाऊन वेगळ्याच बटन दाबतात. हे लोकांना बी चांगलं माहिती आहे की कोण काम करतं कोण नाही. पण आपण का पैसे वाटायचे? माझं हे म्हणणं आहे. आपण काम करतोय, काम करत असताना आपण का खर्च करायचा? कार्यकर्त्यांचं ठीक आहे, कार्यकर्ते आपल्यासोबत 1 महिना फिरणार आहे, त्या कार्यकर्त्यांना जेवण असेल त्यांच्या ते तो खर्च तर आपला करावा लागणार आहे. पण लोकांना पैसे वाटायचे का? मग तुम्ही इलेक्शन झाल्यावर तुम्ही जो नगरसेवक निवडून येईल त्याच्या घरी जाऊन बसा, त्याला माना बघते अगोदर तुम्ही की चल माझ्यासमोर हॉस्पिटलला, माझ्या एवढं बिल आले, येतो का बघा तुमच्यासाठी? एकही येणार नाही तुमच्याकडं. पण सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस काम करतात ना, त्यांच्याकडनं लोक का पैशाची अपेक्षा ठेवतात मला अजून हे कळलं नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या बंगल्यात राहणारे लोक, मी तुम्हाला सांगतो सर, 4-5 कोटी रुपयाचा बंगला असणारे लोक आहेत ना, 5-5 हजारासाठी मतदान करत नाहीत. ही परिस्थिती आत्ता पुण्याची. पैसे म्हणजे काय मला सांगा, 5 कोटीचा बंगल्यात राहणाऱ्या माणसाला 10,000ची काय गरज पडणार आहे? चांगलं काम करणाऱ्या माणसाला द्या निवडून तुम्ही. हां, माझ्या एका मित्राच्या गेल्या इलेक्शनला आम्ही काम करत होतो, मित्राचं आमच्या एका. त्या मित्राच्या इलेक्शनला आम्ही त्या बंगल्याचे लोक आमच्याकडे आले. ते तुम्हाला आता कसं सांगितलं ना, 5 कोटीचा बंगला आहे त्यांचा. ती लोक आमच्याकडे आली, म्हणले आमच्या घरात 8 मतदान आहे, आम्हाला 5,000ने पैसे द्या, नाही आम्ही मतदान नाही करणार. नाही दिले आमच्या माणसांनी पैसे. का द्यायचे मला पैसे? तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही आमच्या पैसे आता. तुम्हाला हॉस्पिटलचं काम असेल तर तुम्ही आमच्या पैसे आता. तुम्हाला का पैसे द्यायचे आम्ही? मग तुमचं हॉस्पिटलचं लाख रुपयाचं बिल असेल, आम्ही लाख रुपये कमी केलं तुम्हाला म्हणतो का आम्हाला 10,000 द्या त्यातले? आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो का? तर तुम्ही आमच्याकडनं पण अपेक्षा नाही पैशाची ठेवली पाहिजे. हा आमचा मुद्दा आहे करा. आणि ही निवडणूक तशी त्याच मुद्द्यावर झाली पाहिजे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे. ह्याच मुद्द्यावरती इलेक्शन झाली पाहिजे आत्ताची. नक्कीच. तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी आमच्याकडनं धन्यवाद. तुम्ही देखील आलात त्याबद्दल मी #वैयक्तिककडनं खूप खूप धन्यवाद. तुमचे मनापासून आभार, तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं. धन्यवाद. नक्कीच. आत्ता जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतो. त्यांचे वेगवेगळे विषय घेऊन, लोकलचे असतील किंवा स्थानिक काही प्रश्न घेऊन त्यांनी केलेली कामं किंवा कामं जी करायची त्याच्यावरती चर्चा करतोय. आणि असेच आपले व्हिडिओज पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या काही गोष्टी चुकत असतील, आम्हाला काही गोष्टी सुधारायच्या असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.